दिस इज कॉल्ड एज अ नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. यालाच काय म्हटलं जातं सर? नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. देन रेम्युनरेशन ऑफ द प्रोप्रायटर फ्रॉम अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट अमाउंट्स टू ₹3,000 पर एनम. या ठिकाणी प्रोप्रायटरला अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट पासून जे रेम्युनरेशन मिळालेलं आहे 3,000 वर्षभराचं, ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि फिफ्थ नंबर, रेट ऑफ रिस्क ऑन रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टेड इन बिझनेस 2%. म्हणजे जे काही बिझनेसमध्ये कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे, म्हणजे बिझनेसमधलं जे कॅपिटल एम्प्लॉईड आहे त्याच्यावरती रेट ऑफ रिस्क ऑन रिटर्न आपल्याला दिलेला आहे 2%. अँड देन दे टोल्ड अस यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑन द बेसिस ऑफ 2.5 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. आणि या सर्व माहितीवरनं आपल्याला गुडविलची अमाऊंट सुपर प्रॉफिट मेथडने कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहे 2.5 years परचेस बेसिसवर, म्हणजे 2.5 वर्षाच्या परचेस बेसिसवर. ओके, नाउ वी आर गोइंग टू सॉल्व दिस. यामध्ये अजून थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे, तर त्याप्रमाणे काही चेंजेस आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना करावे लागतील, ते आपण बघूया. सो नाउ वी आर गोइंग टू सॉल्व दिस प्रॉब्लेम ॲज पर द सुपर प्रॉफिट मेथड. So while solving the problem as per the super profit method, what we have to do? We have to calculate the average profit first. सुपर प्रॉफिट नुसार आता आपण या ठिकाणी गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणून आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल? या ठिकाणी ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल. सो नाउ वी नो द फॉर्म्युला फॉर ॲव्हरेज प्रॉफिट इज व्हॉट? ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट मायनस लॉस इफ एनी डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. तर या ठिकाणी आपल्याला गेल्या 4 वर्षाचं प्रॉफिट लॉस स्ट्रक्चर दिलं आहे. 2021 10,800 प्रॉफिट, 2022 17,200 प्रॉफिट, 2023 2,000 loss, and 2024 22,000 profit. So now we are going to put this value in the formula. So therefore 10,800 profit plus 17,200 profit minus 2,000 loss plus 22,000 profit divided by number of years, that is 4 years. Okay, so the total of the profit we got here how much? 50,000. From that we have to deduct the loss minus 2,000 divided by 4, that is the number of years. So 50,000 minus 2,000, that is 48,000 divided by 4, and therefore we get here the average profit, that is of ₹12,000. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी एव्हरेज प्रॉफिटची अमाउंट मिळालेली आहे. किती? 12,000 म्हणजेच 12,000. क्लियर? So in the step number 1 we got here the average profit, and that is of ₹12,000. Clear? Understood? Now next we have to calculate the normal profit in the step number 2. काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला? नॉर्मल प्रॉफिट. and for that formula is very simple, capital employed multiplied by normal rate of return. Okay, so capital employed is given in the problem is how much? 50,000. This is the amount of the capital employed. Normal rate of return means what? Market rate of interest on investment, that is given how much? 8%. 8% या ठिकाणी नॉर्मल रेट ऑफ रिटर्न सुद्धा दिलेला आहे. वन मोर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इज गिवन. ऑन द मार्केट रेट देर इज अ रेट ऑफ रिस्क इज ऑल्सो गिवन, अँड हाऊ मच इज दॅट? 2%. सो द टोटल नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. आता या ठिकाणी आपल्याला रेट ऑफ रिस्क ऑन रिटर्न सुद्धा दिलेला आहे. किती दिला आहे? 2%. आणि मार्केट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजेच तो काय आपला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, तो किती दिला आपल्याला? 8%, म्हणजे 8%. तर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करताना हे दोनही अमाऊंट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतील. एक म्हणजे मार्केट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, आणि दुसरा रेट ऑफ रिस्क ऑन रिटर्न. म्हणजे आपला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न असेल या ठिकाणी 8% प्लस 2%, टोटल 10%. अंडरस्टूड? नाउ वी हॅव टू पुट द व्हॅल्यू इन द फॉर्म्युला. सो normal profit is equal to capital employed multiplied by normal rate of return. Capital employed is given how much? 50,000 multiplied by, as I told, जसं मी सांगितलं तुम्हाला, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट प्लस रेट ऑफ रिस्क ऑन रिटर्न, म्हणजेच 50,000 multiplied by 8% plus 2%, that is 10%. So 50,000 multiplied by 10%, we get here normal profit how much? 5,000. किती मिळाला आपल्याला नॉर्मल प्रॉफिट या ठिकाणी? 5,000. परत एकदा लक्षात घ्या, या ठिकाणी नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे? कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. कॅपिटल एम्प्लॉईड 50,000 दिलंय. दोन प्रकारचे रेट आपल्याला दिले. एक आहे रेट ऑफ इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आणि दुसरा आहे रेट ऑफ रिस्क ऑफ
रिटर्न हे दोघंही आपण ऍड केले 8% प्लस 2% मल्टिप्लाइड बाय कॅपिटल एम्प्लॉइड अँड वी गेट हियर द नॉर्मल प्रॉफिट 5000. अंडरस्टूड. द नेक्स्ट स्टेप वी हॅव टू कॅल्क्युलेट व्हॉट सुपर प्रॉफिट. आता सुपर प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये काय बघितला. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. करेक्ट. बट हियर again one more interesting information is given that number 4 there is a remuneration getting by the proprietor due to the alternative employment is given and that is ₹3000. म्हणजे प्रोप्रायटरला अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट पासून मिळणारं रेम्युनरेशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते किती आहे 3000 रुपये. तर हे काय करावं लागेल आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट मधनं मायनस करावं लागेल. ओके. जे एम्प्लॉयरचं रेम्युनरेशन असेल सॉरी प्रोप्रायटरचं रेम्युनरेशन असेल ते आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट मधनं या ठिकाणी मायनस करावं लागेल. त्यामुळे आपला फॉर्म्युला काय असेल आता या ठिकाणी सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस रेम्युनरेशन ऑफ प्रोप्रायटर फ्रॉम अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट मायनस नॉर्मल प्रॉफिट. क्लिअर. ऍव्हरेज प्रॉफिट स्टेप नंबर फर्स्ट मध्ये आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. हाऊ मच इज दॅट 12,000. रेम्युनरेशन जे प्रोप्रायटरला मिळालं ते किती 3000. सो 12,000 मायनस 3000 मायनस नॉर्मल प्रॉफिट जो आता आपण सेकंड स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केला किती आपला 5000. सो 12,000 मायनस 3000 मायनस 5000 दॅट इज 9,000 मायनस 5000 अँड देअरफॉर वी गेट द सुपर प्रॉफिट ऑफ रुपीज हाऊ मच 4,000. तर अशा प्रकारे आपल्याला स्टेप नंबर 3 मध्ये या ठिकाणी सुपर प्रॉफिट मिळालेला आहे आणि सुपर प्रॉफिट किती आपला 4000. क्लिअर. अंडरस्टूड. सो हियर वी गेट द सुपर प्रॉफिट ऑफ ₹4000 अँड नाउ लास्ट ऍट द एंड वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल. आणि आता आपण काय करूयात गुडविलची व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करूयात. अँड फॉर दॅट द फॉर्म्युला इज व्हॉट सुपर प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. सुपर प्रॉफिट आपल्याला स्टेप नंबर 3 मध्ये किती मिळाला 4000 आणि नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस आपल्याला प्रॉब्लेम मध्ये किती दिलेली आहे 2.5 म्हणजेच काय 2.5. सो देअरफॉर 4000 मल्टिप्लाइड बाय 2.5 that is 2.5 and therefore at the end we get the value of goodwill how much 10,000. 4000 multiplied by 2.5 means what 2.5 आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी फायनल आन्सर गुडविलची व्हॅल्यू सुपर प्रॉफिट नुसार मिळालेली किती आहे 10,000. सो इन दिस वे वी हॅव टू सॉल्व द व्हॅल्युएशन ऑफ गुडविल ॲज पर द सुपर प्रॉफिट मेथड अँड दॅट इज रुपीज 10,000. सो हियर देअरफॉर द अमाउंट ऑफ द गुडविल वी गेट हियर that is rupees 10,000. Okay. So this is a problem number 3rd. Now next problem we are going to solve, that is the valuation of goodwill as per the capitalization of average profit method and capitalization of super profit method. The last method we learned there, शेवटची मेथड आपण त्या ठिकाणी अभ्यासली होती capitalization of profit and under that two sub methods we discussed. दोन सब मेथड्स आपण त्या ठिकाणी बघितल्या capitalization of average profit method and capitalization of super profit method. So therefore this problem number 4 we are going to solve as per both the method, that is average profit method and super profit method. Okay. So first of all we'll learn the problem, understand it and then we'll solve it. So what is given there, Prestige Limited Patna are selling their running business to Hawkins Limited Haridwar. Prestige Limited Patna हे आपला बिझनेस हरिद्वार येथील हॉकिन्स लिमिटेडला त्या ठिकाणी सेल करत आहेत. द नेट प्रॉफिट्स ऑफ Prestige Limited after providing for taxation for the last 5 years are as follows. गेल्या 5 वर्षाचे प्रॉफिट्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत प्रेस्टिज लिमिटेडचे. So under the year 2020 the profit is 1,72,600, 2021 1,98,900, 2022 2,07,600, 2023 2,12,300, 2024 2,08,600. ओके. तर अशा प्रकारे गेल्या 5 वर्षाचे प्रॉफिट या ठिकाणी लॉस नाही, काय दिले सर्व अमाउंट जे आहेत त्या प्रॉफिटच्या दिलेल्या आहेत, अशा प्रकारे आपल्याला दिलेले आहेत. देन
the value of net tangible assets of the company as on the date of sale amounted rupees 20 lakh. या ठिकाणी नेट टँजिबल असेटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती 20 lakhs. नेट टँजिबल असेट्स म्हणजेच काय कॅपिटल एम्प्लॉईड. नेट टँजिबल असेट्स आणि कॅपिटल एम्प्लॉई हे दोनही सेम आहेत. या ठिकाणी आपल्याला काय शब्द वापरला आहे नेट टँजिबल असेट्स म्हणजेच काय कॅपिटल एम्प्लॉईड. ओके. And the reasonable rate of return of 8% is expected on capital invested. आणि या ठिकाणी रिझनेबल रेट ऑफ रिटर्न दिलाय आपल्याला 8%. आता रिझनेबल रेट ऑफ रिटर्न म्हणजेच काय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. यालाच आपण काय म्हणतो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. and they told us आणि काय सांगितलं आपल्याला कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ॲज पर फर्स्ट ऑफ ऑल कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट मेथड अँड नंबर बी कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. म्हणजे या दोनही मेथडनुसार म्हणजे कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथडनुसार आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट करायची आहे. क्लिअर अंडरस्टूड. ओके. नाउ वी आर गोइंग टू calculate the value of goodwill first of all as per the capitalization of average profit method. पहिल्यांदा आपण काय करूया कॅपिटलायझेशन ऑफ एव्हरेज प्रॉफिट मेथड या ठिकाणी गुडविल ची अमाउंट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सो when we learn this method in the theory what we discuss, this is the capitalization of average profit method. See, under this method the three steps we have to follow to calculate the value of goodwill. तीन स्टेप आपल्याला या ठिकाणी फॉलो करायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कॅल्क्युलेट द एव्हरेज प्रॉफिट. पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करणार आपण एव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ एव्हरेज प्रॉफिट. त्यानंतर आपण एव्हरेज प्रॉफिटची कॅपिटलाइज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे अँड देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ गुडविल. आणि मग त्यानंतर आपण या ठिकाणी गुडविलची अमाउंट ही कॅल्क्युलेट करणार आहोत. क्लिअर अंडरस्टूड. नाउ फर्स्ट ऑफ ऑल as per the step number 1 what we are going to calculate here average profit. आणि एव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना जे आपल्याला 4 इयरचे प्रॉफिट या ठिकाणी दिलेले आहेत ते 4ही वर्षाचे प्रॉफिट आपण विचारात घेणार आहोत. त्याची व्हॅल्यू आपण फॉर्म्युला मध्ये पुट अप करणार आहोत. फर्स्ट इयर 1,72,600 प्रॉफिट, सेकंड इयर 1,98,900 प्रॉफिट, third year 2,07,600 profit, fourth year 2,12,300 profit and fifth and last year 2,08,600 profit. Okay, now from this amount we have to calculate first what average profit and the formula. आता प्रत्येकाला माहिती आहे average profit चा फॉर्म्युला. Average profit is equal to total profit minus loss if any divided by number of years. तर या ठिकाणी कोणताही लॉस आपल्याला दिलेला नाही, सर्व प्रॉफिट आहे. म्हणून सर्व प्रॉफिटची आपण काय करणार आहे या ठिकाणी ऍडिशन करणार. 1,72,600 प्लस 1,98,900 प्लस 2,07,600 प्लस 2,12,300 प्लस 2,08,600 डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. हाऊ मेनी इयर्स आर देयर? 5 इयर्स आर देयर. तर या पाचही अमाउंटची जर टोटल घेतली तर टोटल प्रॉफिट मिळणार आपला किती 10 lakhs डिवाइडेड बाय 5. आणि 10 lakhs ला 5 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी आपल्याला एव्हरेज प्रॉफिट मिळणार आहे किती 2 lakhs. क्लिअर अंडरस्टूड. सो देयरफॉर ॲज पर द स्टेप नंबर 1 under the capitalization of average profit method we got the average profit is how much? That is of rupees 2 lakhs. Clear understood. तर पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला एव्हरेज प्रॉफिट मिळाला. नाउ व्हॉट इज द सेकंड स्टेप इज देयर? कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला आता? कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ एव्हरेज प्रॉफिट सेकंड स्टेप मध्ये. आणि त्याचा फॉर्म्युला काय दिला आपल्याला? एव्हरेज प्रॉफिट डिवाइडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इनटू 100. एव्हरेज प्रॉफिट भागिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न गुणिले 100. तर आपण या ठिकाणी आता या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू या ठिकाणी पुट अप करूयात. ओके. सो काय फॉर्म्युला आहे आपला? कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू एव्हरेज प्रॉफिट डिवाइडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न मल्टिप्लाइड बाय 100. तर या ठिकाणी एव्हरेज प्रॉफिट किती दिलाय आपल्याला? एव्हरेज प्रॉफिट आहे 2 lakhs. इन द प्रॉब्लेम इट इज गिवन, सॉरी, एव्हरेज प्रॉफिट वी कॅल्क्युलेटेड इन द फर्स्ट स्टेप. हाऊ मच इज दॅट? 2 lakhs. देन इन द प्रॉब्लेम normal rate of return, that is reasonable rate of return means what? Normal rate of return given how much? 8%. So we put that in the formula. So therefore 2 lakh divided by 8 multiplied by 100.
2 लाख भागिले 8 गुणिले 100. या ठिकाणी कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट किती मिळाली मग आपल्याला? दॅट इज 25 lakhs. किती मिळाली आपल्याला ही व्हॅल्यू? 25 lakhs. 2 lakhs divided by 8 multiplied by 100. If you do this on the calculator, you will get the value there, and that is the capitalized value of the average profit. Got how much? That is 25 lakhs. Understood? So as per the step number 2, we got the capitalized value of average profit method for this, and it is 25 lakhs. Clear? Now the step number 3, calculation of goodwill as per the capitalization of average profit method, and the formula is very simple. What is that? Goodwill is equal to capitalized value of profit minus capital employed. काय फॉर्म्युला आपल्याला? goodwill is equal to capitalized value of profit minus capital employed. Write this formula there. So the goodwill is equal to capitalized value of profit minus net tangible assets म्हणजेच काय? कॅपिटल एम्प्लॉईड. तर या ठिकाणी नेट टँजिबल असेट्स म्हणजेच कॅपिटल एम्प्लॉईड आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे किती? दॅट इज 20 lakhs. ओके. आणि या ठिकाणी कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केलंय किती? 25 lakhs. पुट बोथ द व्हॅल्यू इन द फॉर्म्युला. सो कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट 25 lakhs minus net tangible assets, that is capital employed, minus 20 lakhs, and therefore the goodwill as per the capitalization of average profit method we get here. How much is that? That is of rupees 5 lakhs. तर पहिली मेथड जी आपल्याला या ठिकाणी दिली होती कॅपिटलायझेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट मेथड, त्यानुसार या ठिकाणी गुडविल ची अमाउंट आपण कॅल्क्युलेट केलेली आहे किती? कॅपिटलायझेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार 5 lakhs. अंडरस्टूड? समजलं प्रत्येकाला? सो दिस इज द आन्सर ऍज पर द फर्स्ट मेथड. नाउ इन द प्रॉब्लेम व्हॉट दे टोल्ड अस? They told us to calculate the value of goodwill as per the capitalization of super profit method. त्या ठिकाणी सुपर प्रॉफिट मेथड नुसार सुद्धा त्यांनी आपल्याला गुडविल ची अमाउंट ही कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. आणि कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड नुसार काय आहे स्टेप? तर पहिल्यांदा आपण सुपर प्रॉफिट मेथड कॅल्क्युलेट नुसार सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा, बरोबर. आणि त्यानंतर आपण गुडविल कॅल्क्युलेट करायचं या फॉर्म्युलानुसार. तर पहिल्यांदा आपण काय करूयात? सुपर प्रॉफिट आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ सुपर प्रॉफिट. आता सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना पहिली स्टेप काय असते आपली? कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. काय? कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट ऑलरेडी आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे. द अमाउंट ऑफ द ऍव्हरेज प्रॉफिट that we have already calculated there. And how much is the amount of the average profit? See, this is the amount of the average profit. How much is that? 2 lakhs. पहिल्या स्टेप मध्ये काय केलं आपण? 2 lakhs rupees average profit त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे. क्लिअर? अंडरस्टूड? नाउ ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याकडे आहे. म्हणजे डायरेक्ट आपण काय करणार? कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड मध्ये नॉर्मल प्रॉफिट त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार. नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आपला? कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. आता आपण जर प्रॉब्लेम मध्ये बघितलं तर कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजेच काय? नेट टँजिबल असेट्स आपल्याला दिलेले आहेत 20 lakhs, आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजेच रिझनेबल रेट ऑफ रिटर्न जो आहे तोच आपला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे. तो काय आहे? 8%. सो देअरफॉर दोघे व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट अप करणार. 20 lakhs multiplied by 8%, and therefore we get the normal profit. How much? 1,60,000. Clear? Understood? 1,60,000 आपल्याला नॉर्मल प्रॉफिट मिळाला. त्यानंतर आपण काय करणार? सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. सुपर प्रॉफिट साठी आपला फॉर्म्युला आहे ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट आपण मागच्या स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केला. स्टेप नंबर 1 मध्ये तो आहे 2 lakhs, आणि आता नॉर्मल प्रॉफिट आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केला स्टेप नंबर 2 मध्ये. तो आहे 1,60,000. दोघे व्हॅल्यू पुट अप करा. 2 lakhs minus 1,60,000. We get the amount of the super profit here. How much is that? 40,000. किती मिळाली आपल्याला सुपर प्रॉफिटची अमाउंट? 40,000. क्लिअर? अंडरस्टूड? सुपर प्रॉफिट मिळाल्यानंतर मग आपण पुढची स्टेप या ठिकाणी फॉलो करणार आहोत. अँड व्हॉट इज द स्टेप देअर? गुडविल इज इक्वल टू super profit multiplied by normal rate of return into
100. काय आहे आपली स्टेप? सुपर प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, super profit divided by normal rate of return multiplied by 100 as per the capitalization of super profit method. Clear? Understood? So write this formula in the problem and do the calculation. So therefore goodwill is equal to super profit multiplied by normal rate of return into 100. Put the value. आता value put up करू आपण. Super profit we get here 40,000. Normal rate of return that is given in the problem 8 multiplied by 100. 40,000 भागिले 8 गुणिले 100. Do it on the calculator and you will get the answer. How much? 5 lakhs. That is the value of goodwill as per the capitalization of super profit method. तर अशा प्रकारे सुपर प्रॉफिट कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड नुसार सुद्धा आपल्याला गुडविल ची अमाउंट मिळालेली आहे किती? 5 lakhs. Understood? So therefore as per the capitalization of super profit method we have to solve the problem in this way. If you check, you can observe there as per the capitalization of average profit method how much is the value of goodwill? 5 lakhs. बरोबर? And as per the capitalization of super profit method how much is the value of goodwill? 5 lakhs. दोघही मेथड ने गुडविल ची अमाउंट काय आहे? सिमिलर, सारखी आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. क्लियर? अंडरस्टूड? सो डियर स्टुडंट, इन दिस वे वी हैव सॉल्व द प्रॉब्लेम नंबर 4 and that is as per the capitalization of average profit method, capitalization of super profit method. Now we are going to solve one more problem. अजून एक प्रॉब्लेम, लास्ट प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 5 आणि सेम मेथड नुसार कॅपिटलायझेशन ऑफ एव्हरेज प्रॉफिट मेथड आणि कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. सो व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम? व्हाट द लोकसेवक ट्रेडर्स नाशिक has earned computable profits after providing for taxation during last 5 years. आता लोकसेवक ट्रेडर्स नाशिक यांना गेल्या 5 वर्षामध्ये टॅक्सेशन डिडक्ट केल्यानंतर खालील प्रमाणे प्रॉफिट हे मिळालेले आहेत. इयर 2020 ऑल प्रॉफिट, 5ही वर्ष जे दिले ते 5ही वर्षाचे या ठिकाणी प्रॉफिट आहेत. इयर 2020 39,000, 2021 42,000, 2022 45,000, 2023 46,000 and 2024 48,000. अशा प्रकारचे हे 5 वर्षाचे प्रॉफिट आपल्याला दिलेले आहेत. देन फर्दर अजून काय दिलंय? द कॅपिटल एम्प्लॉइड इन द फर्म बिझनेस इज 4 lakhs. कॅपिटल एम्प्लॉयची जी अमाउंट आहे ती आहे 4 लाख. ऑन विच अ रिझनेबल रेट ऑफ रिटर्न, द रिझनेबल रेट ऑफ रिटर्न ऑफ 10% इज एक्सपेक्टेड. या ठिकाणी रिझनेबल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे, म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला? नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे 10%. and they told us to calculate the value of goodwill as per capitalization of average profit method and capitalization of super profit method. आणि या संपूर्ण माहितीवरून आपल्याला काय सांगितलेलं आहे? कॅपिटलायझेशन ऑफ एव्हरेज प्रॉफिट मेथड अँड कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड नुसार गुडविलची अमाउंट कॅल्क्युलेट करा. जसं आता 4 प्रीवियस प्रॉब्लेम सॉल्व केला त्याच प्रकारे आपण हा प्रॉब्लेम देखील सॉल्व करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ कॅपिटलायझेशन ऑफ एव्हरेज प्रॉफिट मेथड फॉर द गुडविल. द कॅपिटलायझेशन ऑफ एव्हरेज प्रॉफिट मेथड, कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड नुसार ज्या वेळेस तुम्ही गुडविलची अमाउंट कॅल्क्युलेट करत आहात, जसं आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये केलं, पहिली स्टेप दोघही मेथड मध्ये कॉमन आहे आणि ती म्हणजे काय? कॅल्क्युलेशन ऑफ एव्हरेज प्रॉफिट. त्यामुळे आपण आता या ठिकाणी एव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया फर्स्ट ऑफ ऑल. सो एव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट मायनस लॉस डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. आता या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये बघितलं तर आपल्याला 5ही वर्ष काय दिलंय? प्रॉफिट. म्हणून 5ही वर्षाचे प्रॉफिट आपण या ठिकाणी पुट अप करूयात आणि अमाउंट एव्हरेज प्रॉफिटची कॅल्क्युलेट करूयात. सो 39,000 प्लस 42,000 प्लस 45,000 प्लस 46,000 प्लस 48,000 डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स दॅट इज 5 इयर्स. 5ही वर्षाची प्रॉफिटची टोटल घेतली तर टोटल आपल्याला मिळणार आहे 2,20,000 डिवायडेड बाय 5 and therefore the average profit we get here is how much? 44,000. किती मिळाला आपल्याला एव्हरेज प्रॉफिट? 44,000. ओके. नाउ नेक्स्ट, first of all we have to calculate the value of goodwill as per the capitalization of average profit method. आता आपण goodwill ची व्हॅल्यू या ठिकाणी एव्हरेज प्रॉफिट कॅपिटलायझेशन ऑफ एव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार कॅल्क्युलेट करणार आहोत. पहिली स्टेप कॉमन आहे. एव्हरेज प्रॉफिट जो आपण आता कॅल्क्युलेट केला 44,000,
त्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहोत कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट आणि त्यासाठी फॉर्म्युला आहे आपला ऍव्हरेज प्रॉफिट डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न मल्टिप्लाइड बाय 100. ऍव्हरेज प्रॉफिट पहिल्या स्टेप मध्ये आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 44,000. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती दिलेला आहे 10%. सो पुट द व्हॅल्यू इन द फॉर्म्युला. व्हॅल्यू आपण पुट अप करूयात. ऍव्हरेज प्रॉफिट 44,000 डिवायडेड बाय 10% म्हणजेच काय 44,000 डिवायडेड बाय 10 मल्टिप्लाइड बाय 100. कॅल्क्युलेटर वर तुम्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर या ठिकाणी कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट मिळाली आपल्याला किती 4,40,000 4,40,000. ओके. सो स्टेप नंबर सेकंड मध्ये आपल्याला कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट मिळालेली आहे. आता स्टेप नंबर 3 मध्ये आपण पुटअप करणार आहोत गुडविलची अमाउंट. गुडविल आपण कॅल्क्युलेट करणार आहोत आणि गुडविल साठी फॉर्म्युला काय व्हेरी सिंपल. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट मायनस नेट टँजिबल असेट्स ऑर कॅपिटल एम्प्लॉयड. काय कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट मायनस नेट टँजिबल असेट्स म्हणजेच काय कॅपिटल एम्प्लॉयड. आता कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट आपण सेकंड स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केली किती 4,40,000 आणि प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजेच नेट टँजिबल असेट्स किती दिलंय आपल्याला 4 lakhs. पुट द व्हॅल्यू इन द फॉर्म्युला. So capitalized value of profit 4,40,000 minus net tangible asset that is given in the problem 4 lakhs and therefore the amount of goodwill we get here as per the capitalization of average profit method that is how much 40,000. त्यामुळे कॅपिटलायझेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार गुडविल ची अमाउंट या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे किती 40,000 40,000 रुपये. क्लियर अंडरस्टूड. सो दिस इज द अमाउंट ऑफ गुडविल as per the capitalization of average profit method. Clear students? Now the value of goodwill we have to calculate as per the second method and that is what capitalization of super profit method. काय करणार आहोत आपण आता सेकंड मेथड नुसार या ठिकाणी गुडविल ची अमाउंट कॅल्क्युलेट करणार आहोत. कुठली ती मेथड कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. आता कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड नुसार गुडविल ची अमाउंट या ठिकाणी कॅल्क्युलेट करताना पहिली अमाउंट काय कॅल्क्युलेट करावी लागेल आपल्याला सुपर प्रॉफिटची. आता सुपर प्रॉफिटची अमाउंट कॅल्क्युलेट करण्यासाठी मेथड आपली सेम आहे. पहिल्यांदा ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. ऍव्हरेज प्रॉफिट किती मिळालाय आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये 44,000. ओके. तर 44,000 त्यानंतर ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करणार आपण नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला काय कॅपिटल एम्प्लॉयड मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. आता कॅपिटल एम्प्लॉयड आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे किती 4 lakhs आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजेच रिजनेबल एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न जो आहे तोच आहे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. किती दिला आपल्याला 10%. पुट बोथ द व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला. सो 4 lakhs multiplied by 10% normal profit we get here how much 40,000 40,000. क्लियर अंडरस्टूड. नॉर्मल प्रॉफिट मिळाल्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत. सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आपला ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट किती मिळालाय आपल्याला 44,000 आणि नॉर्मल प्रॉफिट आता आपण कॅल्क्युलेट केला किती 40,000. पुट बोथ द व्हॅल्यू इन द फॉर्म्युला. सो 44,000 minus 40,000 सुपर प्रॉफिट वी गेट हियर हाऊ मच 4,000. ओके. सुपर प्रॉफिट आपल्याला मिळाला. सुपर प्रॉफिट मिळाल्यानंतर डायरेक्टली आपण काय करणार आहोत गुडविलची व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत आणि त्यासाठी फॉर्म्युला काय आपला गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. ओके. सुपर प्रॉफिट किती मिळालाय आपल्याला 4,000. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजेच रिजनेबल रेट ऑफ रिटर्न किती दिलेला आहे 10%. Put both the values in the formula. Super profit 4,000 multiplied by 10 into super profit 4,000 divided by normal rate of return that is 10 multiplied by 100. 4,000 भागिले 10 गुणिले 100. If you calculate, you get the value of goodwill here 40,000 as per the capitalization of super profit method. अशा प्रकारे आपल्याला कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड नुसार व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे किती 40,000. जर तुम्ही चेक केलं तर या ठिकाणी कॅपिटलायझेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार सुद्धा गुडविलची व्हॅल्यू होती आपली किती 40,000 आणि कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड नुसार सुद्धा गुडविलची व्हॅल्यू किती आहे 40,000. म्हणजे दोन्ही मेथडने मिळणारा आन्सर आपलं सेम आहे. ओके. तर अशा प्रकारे
हे शेवटचे 2 प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेले आहेत. कॅपिटलायझेशन मेथड, त्यामध्ये कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट आणि कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. आय होप ऑल द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द युनिट नंबर 3, दॅट इज theory, I have given you understood as well as the problems. जी माहिती मी तुम्हाला युनिट क्रमांक 3 व्हॅल्युएशन ऑफ गुडविल विषयी सांगितली, थिअरी आणि प्रॉब्लेम दोनही तुम्हाला नक्कीच समजलेली असेल. सो हिअर द युनिट नंबर 3 व्हॅल्युएशन ऑफ गुडविल दॅट इज फिनिश. अशा प्रकारे आपलं व्हॅल्युएशन ऑफ गुडविल युनिट क्रमांक 3 या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आय रिक्वेस्ट यू काइंडली सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पालट एज्युकेशन हब. लाईक दिस व्हिडिओ ॲज वेल ॲज शेअर विथ युअर फ्रेंड. मी तुम्हाला विनंती करतो सर्वांनी माझे यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पालट एज्युकेशन हब जरूर या ठिकाणी सबस्क्राईब करावे. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करावे आणि